सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. आता नेहासाठी कुणाल रियासुद्धा तन्वीच्या घरी येऊन राहिले आणि आर्यन त्याच्या रूममध्ये झोपायला निघाला तसं नेहानं त्याला अडवलं आणि म्हणाली की माझ्यासोबत ये, मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आणि आजच्या दिवस माझ्यासोबत झोप. नेहा त्याला अजूनही लहान मुलगा समजत होती आणि आर्यनच्या पुढे पेच पडला की काय करावं. आणि तिथं अर्जुन आला आणि आर्यनची सुटका करत म्हणाला, नेहा अगं सुशील तुझा नवरा आहे ना, तू त्याच्यासोबत गप्पा मार ना. असं म्हणून कुणालला नेहाच्या जाळ्यात त्यानं अडकवला आणि कुणाल हादरला. आणि तो म्हणाला, अर्जुन यार असं काय करतोस, मी नाही तिथे जाणार. आणि अर्जुन म्हणाला, कुणाल नेहा तुला खाणार नाही, कळलं, तू जा. कुणाल म्हणाला, जा काय जा, तुला जर जा म्हटलं असं परक्या स्त्रीच्या खोलीत तर जाशील का. मला नाही जायचं, मी चाललो रियाकडे. इतक्यात नेहा हाक मारून म्हणाली, सुशील माझं औषध दे ना. आणि काय हे आपल्याच खोलीत यायला इतका का वेळ लागतोय तुला. मला असं का वाटतंय की मी ॲक्सिडेंट झाल्यापासून तुझं वागणं बदललंय. आणि आता अतुल हे सगळं ऐकून मनात म्हणाला, त्याचं वागणं नाही बदललं बाई, तुझं वागणं बदललं आहे आणि तुझ्या बदलण्यामुळे सगळ्यांना बदलावं लागतंय. आणि आता तो सुद्धा तिथे आला आणि अर्जुनला म्हणाला, अर्जुन आता काय करायचं, मी सुद्धा रियाच्या खोलीत जाणार नाही झोपायला, अँड दॅट्स फायनल. हे फार अवघड होऊन बसतं यार. मला वाटतं की आपण तिला सगळं खरं खरं सांगावं, मग काय व्हायचं ते होऊ दे, काय त्रास व्हायचा आहे ते होऊ दे. आणि अर्जुन त्याला फटका देत म्हणाला, आणि तिला मरून जाऊ दे, चालेल का. हा धक्का बसल्यानंतर तिला खूप मोठा शॉक लागणार आणि ती मरून जाणार. तसा अतुल नाराज झाला आणि म्हणाला, अर्जुन असं नको बोलू. आणि अर्जुन म्हणाला, मग काय बोलू, तुम्हाला कोणाला कळतच नाही तर मी काय करू. अरे घ्या ना जरा समजून परिस्थिती, इतकं का अवघड वाटून घेताय. आणि सुशील तू जा बरं तिच्या रूममध्ये, बघूच आता काय काय होतंय. असा मुद्दाम अर्जुन कुणालला म्हणाला आणि कुणालनं नेहाच्या खोलीकडे जाण्यासाठी पाऊल वळवलं. आणि पुन्हा आत गेला आणि पळत पळत परत आला आणि माघारी येऊन त्यानं अतुलच्या हाताला पकडला आणि म्हणाला, चल तू पण आतमध्ये चल. मग दोघेही आतमध्ये गेले आणि नेहा त्याला बघून म्हणाली, हे काय सुशील, आता यांना कशाला तुम्ही आणलं, सुशीला दीदीच्या रूममध्ये पाठवायचं ना त्यांना झोपायला. आणि कुणाल म्हणाला, नेहा ॲक्च्युली आम्ही काय करणार आहोत माहीत आहे का, मी ना तुला औषध देणार आहे आणि मीच तिकडे जाणार आहे आणि तुझ्यासोबत सुशीला थांबेल. मला नाही ग कळणार तुझी काळजी घ्यायला. आणि नेहा नाराज होत म्हणाली, सुशील मला असं का वाटतं तुम्ही माझी जबाबदारी टाळताय, तुम्हाला मी आता नको आहे का, मी खूप वेड्यासारखं करते का ऑपरेशन झाल्यापासून. आणि मला असं का वाटतं मी मेले असतो तर बरं झालं असतं. आणि आता अतुलला वाईट वाटलं, तिच्यावर प्रेम येऊन लगेच म्हणाला, नाही ग नेहा असं का बोलतेस, उलट तू खूप छान आहे, आम्हा सगळ्यांना हवी आहेस आणि स्पेशली मला हवी आहेस. तसं नेहानं त्याच्याकडं रागात बघितलं आणि म्हणाली, बघ सुशील बघ बघ हा कसा बोलला, हे मला असं का बोलतात सारखं सारखं, मी यांची वहिनी लागते ना, इतक्या हक्कानं जे तू बोलायला हवं ते हे का बोलतात. आणि कुणाल म्हणाला, अगं तो आहेच खूप चांगला, आपल्या सुशीलाचा नवरा आहे ना, आणि आता तू हे मेडिसन घे बरं, घे. असं म्हणून त्यानं तिला औषध दिलं आणि डोळे झाकून तिच्या डोक्यावर प्रेमाचा हात ठेवला आणि पाण्याचा ग्लास भरून दिला. मग नेहानं औषध घेतली आणि तिला कुणाल म्हणाला, मी आणि अतुल झोपतोय बरं का, आणि सुशीलाला इकडे पाठवतो, ठीक आहे ना, आणि मी आहेच ना जवळच्याच खोलीत, शिवसुद्धा आहे तुझ्या शेजारच्या खोलीत. असं म्हणून तो सटकला आणि रियाला तिच्याजवळ झोपायला पाठवलं. आता अतुल कुणाल झोपले एकत्र आणि आजचा दिवस तरी जीव सुटला असं कुणाल म्हणाला. आणि अतुल निराश होता आणि तो म्हणाला, कुणाल आजचा दिवस तर गेला पण पुढचं काय रे, दिवसेंदिवस नेहाला झेलणं कठीण होईल, हळूहळू तिला गोष्टी समजू लागतील, तिला संशय यायला लागेल, मग आपण आणखीन काय काय लपवणार आहोत तिच्यापासून.
कुठेतरी काहीतरी कोणाकडून तरी चूक होणारच आणि तिला डाऊट येणार. कुणाल म्हणाला, जेव्हाचं तेव्हा बघू, आता झोप. सकाळी उठून पुन्हा नव्या जोमानं नाटक करायचं आहे, समजलं? आणि नशीब तुझं नाव आहे तेच आहे. तू अतुल आहे आणि अतुलच राहिलास. तिने तर माझं नावही चेंज करून टाकलं. हे नाटक करता करता मी माझी आयडेंटिटी विसरू नये म्हणजे झालं. काय जमाना आलाय, बायकोला बहीण म्हणावं लागते. असं म्हणून कुणाला उशी घेतली आणि झोपला. अतुल मात्र झोपला नव्हता. मग मधूसोबत, पिहूसोबत तो बोलला आणि म्हणाला, मम्मी आता घरी आलेली आहे अर्जुन अंकलच्या. तुम्हाला जमेल तसं भेटायला या, पण असं असं नाटक करायचं एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि असं म्हणून शेवटी तोही थकून झोपला. आणि इकडे स्वीटी आर्यनला म्हणाली, बेबी, मी आता किती दिवस या रूममध्ये कोंडून राहायचं, मला बाहेर पडू दे ना. आर्यन म्हणाला, डार्लिंग, आता नेहा आंटीसाठी एवढं करावं लागेल आणि तुला काहीतरी नवीन ओळख देईपर्यंत, म्हणजे ती सुचेपर्यंत तू इथेच थांब. त्याचं काय आहे ना, तू आहेस प्रेग्नेंट, आता तुझं पोटही दिसतंय आणि तुझी ओळख काय करून द्यायची हे नक्की कळत नाही. असं म्हणून त्यानं पोटावर हात ठेवला आणि म्हणाला, हे स्वीटी, छान वाटतं ना गं. आणि आपल्या या दोन्ही बेबींना सांभाळण्यासाठी सगळ्यात जास्त हेल्प कोण करणार आहे माहीत आहे ना. आणि स्वीटी हसून त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, माहीत आहे, नेहा आंटी करणार आहेत सगळ्यात जास्त मदत. आणि आर्यन म्हणाला, मग झालं तर तुला माहीत आहे की सगळं, आणि आपले किड्स बाहेर येईपर्यंत नेहा आंटी बरी झाली पाहिजे आणि तिच्यासाठी एवढं तर करावंच लागेल. आणि स्वीटी म्हणाली, ओके. आणि आर्यन म्हणाला, तुला सांगू का स्वीटी, मी ना लहानपणापासून अस्मी आंटी, नेहा आंटी आणि आत्तू या तिघींचा प्रचंड लाडका आहे. आणि स्वीटी हसून म्हणाली, आणि हे तू मला सांगतोस का, मी लहानपणापासून ते बघत आलेली आहे. आणि आर्यन, तुझ्यावर ना सगळ्यात जास्त प्रेम करणाऱ्यांपैकी ही एक गुलामसुद्धा आहे बरं का. असं म्हणून तिनं त्याच्या कपाळावर किस केला. आणि आर्यन म्हणाला, ओ मेरी जान, तू गुलाम नाहीस, तू तर हार्ट क्वीन आहेस माझी, तू ना मल्लिका शेरावत आहेस. आणि स्वीटी हसून म्हणाली, चल हट. आणि तो हसून म्हणाला, हट नाही ग बेबी, हॉट आहेस तू, मल्लिका शेरावतसारखी, आणि तू ना माझ्या हृदयाची मल्लिका आहेस. तू गुलाम वगैरे काही नाही, गुलाम तर मी झालोय तुझा. आणि चला आता दूध संपवा आणि झोपा बरं. असं म्हणून त्यानं तिला दूध पाजलं, पण नेहमीप्रमाणेच त्यातलं स्वीटीनं निम्मं उरवलंच. आता मला जात नाही असं म्हणाली आणि त्याला पाजलं. आणि ती म्हणाली, आर्यन, आजचा ग्लास जरा मोठा आहे. आर्यन म्हणाला, हो, छोट्याशा ग्लासमध्ये ना तू मला निम्मं देतेस दूध, मग तुझ्या पोटात किती जाणार सांग बरं. म्हणून मग सगळं दूध तुझ्या पोटात जावं म्हणून मी ग्लास मोठा केला, कारण तू तर माझं काही ऐकणार नाहीस, निम्मं दूध मला देतेसच. आणि ती हसून म्हणाली, वर्ल्ड बेस्ट बिझनेसमनचा वर्ल्ड बेस्ट मुलगा शोभतोस बरं का. आणि त्यानं तिची उशी व्यवस्थित केली आणि तिला पकडून व्यवस्थित झोपवलं आणि झोपला तोही. आणि आता त्याचवेळी इकडे आर्यनच्या विरोधात एक भयानक कट शिजत होता. आणि असं तसं नाही तर डायरेक्ट आर्यनच्या जीवावर बेतेल असेच प्लॅन सुरू होते. आणि मिस्टर मोने म्हणाला, गेली 2 वर्षे मी त्याच्या कंपनीच्या बाहेर भीक मागत सप्लायचं काम दे म्हणून उभा आहे आणि तो मला काम देत नाही. याच्या एका कंपनीला माल सप्लाय करणं म्हणजे बाहेरच्या 50 कंपन्यांना माल सप्लाय करण्यासारखं आहे. अर्जुन सर सुद्धा अर्जुन सरांना विचारलं तर ते म्हणतात की आर्यन सगळे निर्णय घेतो. मग जर आर्यनच नाही राहिला तर, असं म्हणून मोने हसत होता आणि म्हणाला, नीट लक्ष ठेवा, त्याचा मृत्यू एक ॲक्सिडेंट वाटला पाहिजे, कुठेच काही कळलं नाही पाहिजे. आणि यावेळी त्याला अडवायचा नाही, त्याला जागा करायचा नाही, फक्त आणि फक्त नॅचरल झालेला ॲक्सिडेंट वाटला पाहिजे. आणि समोरून काही व्यक्ती म्हणाल्या, हो सर, जसं तुम्ही म्हणाल तसं. मग दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आणि सगळेजण एक एक करून डायनिंग टेबलवर जमा झाले. आणि त्याचवेळी सूर्याचं कोवळं ऊन घेण्यासाठी स्वीटी बाहेर गार्डनमध्ये गेली होती.
आणि नेहा उठायच्या आत तिला दिसू नये म्हणून तिनं तिच्या बेडरूममध्ये जायचं होतं. आणि नेहा आता सगळ्यांच्या अंदाजापेक्षा लवकरच खाली आली, पेशंट असूनही. आणि नेमकी तिला स्वीटी दिसली घरात येताना. आणि नेहा म्हणाली, हे काय? ए मुली, तू इथे काय करतेस? तू तीच आहेस ना जी शिवसोबत हॉस्पिटलमध्ये आली होती? आणि तू इथे काय करतेस? माझ्या शिवचा पिच्छा करत करत तू इथे आलीस का? तशी स्वीटी घाबरली आणि गप्प बसली. आणि तन्वी म्हणाली, नेहा अगं असं काही नाही. अगं तिचं लग्न झालं आहे बघ ना, आणि ती प्रेग्नेंटसुद्धा आहे. ती शिवचा पिच्छा कसा करेल? नेहा म्हणाली, हो का? प्रेग्नेंट आहे का? अरे वा. मग कोण आहे गं तुझा नवरा? आणि काय करतो? आणि आता काय सांगायचं? आणि कोणाला नवरा म्हणून उभा करायचा हे स्वीटीला कळेना. आणि आता त्याचवेळी दरवाजावर अचानक टकटक वाजली. सगळ्यांनी तिकडं बघितलं तर दरवाजात ऋषी होता. आणि लगेच अतुलला सुचलं काहीतरी. आणि तो आता थाप मारत म्हणाला, अगं नेहा, हे काय? दिव्याचा नवरा हाच तर आहे. हे बघ, ऋषी हाच तिचा नवरा. आणि झालं, इथेही जोड्या चेंज झाल्या. ऋषी दचकला आणि मी नेमका चुकीच्या वेळेला आलो की काय असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, एक्सक्यूज मी आलोच असं म्हणून तिथून पळणार. इतक्यात नेहा म्हणाली, अरे तुम्ही तर इन्स्पेक्टर आहात ना? थांबा ना. आणि ही तुमची बायको आहे का? आणि प्रेग्नेंट आहे. आणि गरोदर बायकोला असं कुठे एकटं एकटं पाठवता का? आणि कळत नाही तिची काळजी घ्यायची तुम्हाला? आणि तू ये गं, ये अशी इथे बस. काय नाव आहे तुझं? असं म्हणून नेहानं तिला प्रेमानं विचारलं. आणि स्वीटी म्हणाली, दिव्या. आणि नेहा म्हणाली, अरे वा. आणि त्याचं नाव काय? ऋषी, म्हणजे दिव्य ऋषी. छानच नाव आहे की दोघांचं. आणि इन्स्पेक्टर, तुम्ही का आला होता? ज्यांनी आमचा ॲक्सिडेंट केला ते सापडले का हो? त्यांच्याबद्दल काही कळलं का? आणि ऋषी म्हणाला, हो, ॲक्च्युली त्या टेम्पोचा पत्ता लागला हे सांगायला आलो होतो. आणि हे सांगितलं आणि ऋषीनं सुद्धा थोडा चहा घेतला आणि लगेच निघाला. स्वीटी तिथंच थांबली. आणि नेहा लगेच म्हणाली, ओ, तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन जाणार नाही का? इथेच ठेवून निघालात का? आणि आता सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. आणि काय करायचं आता? ही नेहा स्वीटीला बहुतेक या घरात टिकू देणारच नव्हती. आणि ऋषी म्हणाला, अरे हो, मी विसरलोच की. चल दिव्या. आणि नेहा म्हणाली, विसरलो म्हणजे? बायको ही काय विसरण्यासारखी गोष्ट आहे का हो? ती वस्तू आहे का विसरायला? आणि ऋषी ओशाळला आणि म्हणाला, तुमचं बरोबर आहे, सॉरी. आणि आर्यन म्हणाला, मम्मी अगं असं काय करतेस? ती थांबली तर काय हरकत आहे ना? नेहा म्हणाली, अशी कशी हरकत नाही? ती तरुण आहे, तूही तरुण आहेस आणि तुझी फ्रेंड आहे म्हणतोस ना, मग मला एका जागी दोन तरुण व्यक्ती ठेवायच्या नाहीत. काही भलतं सोलतं झालं तर. आणि मी तुझ्यासाठी काव्याला सिलेक्ट केलं आहे, समजलं? तुझं लग्न तिच्याशीच होणार. आणि आता स्वीटीला कळेना की कोण काव्या आणि कोणाचं लग्न ती आर्यनसोबत लावून देणार. आणि तन्वी म्हणाली, नेहा अगं तुला दिव्याविषयी असं का वाटतं? तिचं तर लग्न झालं आहे. आणि नेहा हळूच तन्वीच्या कानात म्हणाली, कारण मला तिच्या डोळ्यात माझ्या शिवविषयी काहीतरी वेगळंच दिसतं, प्रेम दिसतं. आणि तन्वी मनात म्हणाली, आता दिसणारच ना, त्याची बायको आहे, दोघांचं लव्ह मॅरेज आहे. आणि आता आर्यनने ऋषीला मेसेज केला आणि एक नाटक लिहून पाठवलं आणि तेवढं करायला सांगितलं. ऋषीनं सुद्धा ते वाचलं आणि लगेच नाटक करत म्हणाला, नेहा आंटी, यू डोंट माइंड, पण मी ना पोलीस आहे, मला सतत इकडं तिकडं फिरावं लागतं, माझी ड्युटी खूप हार्ड आहे. रात्र आणि 8-8 दिवस मी घरी येत नसतो. मग माझ्या बायकोची काळजी कोण घेणार? माझ्या घरीसुद्धा कोणीच नाही, मी एकटा असतो. मला खूप टेन्शन येतं हो. आणि म्हणून मी ना हिला इथं सोडायला आलो आहे. ही इथे राहिली तर तुमची हरकत नाही ना? प्लीज आंटी, प्लीज. आणि नेहाला स्वीटीचा आणि तिच्या पोटातल्या बाळाची लगेच दया आली. पण ती काही बोले ना, निर्णय देईना पटकन तिनं इथं राहायचं की नाही. म्हणून आर्यननं ऋषीला आणखीन एक मेसेज केला. आणि ऋषीनं तो मेसेज वाचला आणि म्हणाला, नेहा आंटी, तिच्या पोटात ट्विन्स आहेत, प्लीज राहू द्या ना. आणि आता नेहाला काहीतरी आठवलं. आणि असंच आणखीन कोणाला तर ट्विन्स होतं का? मला असं का वाटतंय की मी हे ऐकलंय याआधी, असं ती म्हणाली. आणि आता सगळ्यांना आनंद झाला की
मेमरी तिची परत आली की काय थोडी थोडी असं वाटून. आणि आर्यन लगेच खुश होत मला, नेहा आंटी, अगं आम्हालाच तर ट्विन्स होणार होतं आणि तू याच विषयी बोलत आहेस. नेहा पुन्हा म्हणाली, शिव तू मला आंटी का म्हणतोस? आणि आम्हाला म्हणजे आम्हाला कोणाला ट्विन्स म्हणतोस तू? तसा आर्यन गप्प बसला. आणि कुणाल म्हणाला, नेहा अगं त्याला असं म्हणायचं होतं की ऋषीला आणि दिव्याला. आणि तू हे सोड बरं सगळं. आणि मी काय म्हणतो, दिव्या बेटा तू थांब बरं का इथे, इथं तुझी काळजी घेण्यात येईल बरं का सगळी. आणि नेहा म्हणाली, बरं थांब, पण माझ्या शिवपासून दूर राहायचं, कळलं? आणि स्वीटी म्हणाली, ओके. आणि आता ती वरती आर्यनच्याच खोलीत निघाली सवयीप्रमाणे. तसं तिच्यावर नेहाची नजर होतीच. आणि नेहा लगेच म्हणाली, हे बघ दिव्या, तू शिवच्या खोलीत का निघालीस? आणि तू या घरात इतक्या सहज कशी वावरतेस? तुला सगळ्या खोल्या कशा माहीत, कोण कुठे आहे? कोणत्या हक्कानं तू तिकडे निघालीस बरं? तू ये खाली. आणि आता पुन्हा स्वीटी बारीक चेहरा करून खाली आली. आणि तन्वी तिला म्हणे, दिव्या तू ना माझ्या खोलीत आराम कर. आणि स्वीटी तन्वीच्या खोलीत गेली. आणि आता हे फार फार अवघड होऊन बसलं होतं. अतुल, नेहा, कुणाल, रिया या चौघांच्या जोड्या चेंज झाल्या. आणि ऋषी, परी, आर्यन, स्वीटी या चौघांमध्ये सुद्धा जोड्या चेंज केल्या होत्या तिनं. आणि देव जाणे आणखीन काय काय बघायला लागणार असं स्वीटीला वाटलं. आणि आता सगळी जेंट्स मंडळी नाश्ता करून ऑफिसला गेली. आणि इकडं मिस्टर मोनींची माणसं मात्र आर्यनच्या गाडीवर त्याच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर लक्ष ठेवून होती. आणि काही दिवस तरी याच गोष्टीचा त्यांना अभ्यास करावा लागणार होता. आणि आर्यनचं शेड्यूल चेक करावं लागणार होतं. मग आता नेहानं परीला बोलवून घेतलं आणि म्हणाली, काव्या तू ये बरं, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्या आणि शिवच्या लग्नाबद्दल. आणि आता परी आली, तिच्यासोबत ऋषीही आला. आणि त्यानं नेहाला थाप मारली आणि म्हणाला की मी दिव्याला भेटायला आलो आहे आंटी. मग आता आर्यन, परी, दिव्या आणि ऋषी सोफ्यावर जोडीनं हात बांधून बसले होते. नेहा जोपर्यंत समोर होती तोपर्यंत गप्प बसले होते. मग नेहाने त्यांच्यापुढं ॲपल कापून ठेवलं आणि म्हणाली, खा. आणि ऋषी, हे दिव्याला भरव, ती प्रेग्नेंट आहे ना. आणि शिव तू सुद्धा काव्याला भरवलं तरी चालेल. आणि मी आलेच असं म्हणून ती रूममध्ये गेली. आणि जशी तिची पाठ फिरली तसं लगेच आर्यन स्वीटीकडे पळाला, ऋषी परीकडे पळाला. दोघींनाही त्या दोघांनी मिठीत घेतलं आणि ॲपल भरवायला लागले. आणि आपल्या नवऱ्याच्या मिठीत येऊन त्यांना फार बरं वाटत होतं. आणि त्याचवेळी नेहानं लगेच वरून बघितलं पाठ फिरवून. आणि तिला तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आणि ती म्हणाली, हे काय, मला भास होतो की काय? शिव दिव्याजवळ आणि ऋषी काव्याजवळ. ती लगेच माघारी फिरली आणि म्हणाली, हे काय आहे? आणि आता चौघही घाबरले. आणि आर्यन म्हणाला, मम्मी अगं कुठे काय, हे बघ मी काव्याजवळ आहे, ऋषी दिव्याजवळ आहे, हे बघ असं म्हणून त्यानं ऋषीला इकडं ढकलला आणि स्वतः तिकडे गेला. आणि आता दिव्या काव्या दिव्या असं नेहाच्या डोक्यात कन्फ्युजन झालं. आणि ती डोकं गाजवत पुन्हा रूममध्ये गेली. तसा चौघांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि पुन्हा दिव्याची काव्या केली आणि काव्याची दिव्या केली. एपिसोड आवडला असेल तर कृपया मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला बाय.